साक्षी ऐक ना. साक्षी ऐक ना. अगं ऐक ना. काय? मला बोलायचंय तुझ्या बरोबर. मला नाही बोलायचं, चालले मी. अगं पण मला बोलायचंय ना. तुला नसेल बोलायचं ना नको बोलू, पण माझं 2 मिनिटं ऐकून घे. आता काय ऐकू? बोल लवकर. साक्षी अगं तू समजते ना तसं तिचं आणि माझं काय नाही. हे बघा अविनाश, मला नाही बोलायचं ह्या गोष्टीवर. तू फिरून फिरून ह्याच गोष्टीवर येतोय. कारण तुला समजतच नाहीये मी काय म्हणतोय ते. तुला ना माझ्या भावनाच समजत नाही. अविनाश, नात्यामध्ये विश्वास खरंच खूप महत्वाचा आहे आणि तू त्या विश्वासाला तडा घालवला. अगं तू का सुतावरून स्वर्ग गाठी ते. अगं कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेवू. मी जर तुझ्या मित्राच्या हातात हात घालून बसले असं तुला चाललं असतं का? हे बघ पुढचं नको बोलले. लागली ना मिरची? अगं पण माझं तिचं काय नाहीये ना, तू समजून घेत का नाही मला. त्या दिवशी पण हेच ऐकलेलं आहे. आता मला तेच तेच नको रडगाणं लावू. हे बघ साक्षी, अगं आता आपलं पेपर पण झालं आणि आपला रिझल्ट पण लागलाय आणि आपल्या जर एका कॉलेजला नंबर नाही ना लागला तर आपण दोघं वेगळे हो. अगं आपल्याला बोलता पण येणार नाही. बोलायचं पण नाही. अगं तू माझं ऐकून घेणार आहे का कधी? काय ऐकून घेऊ? तू सारखं येऊन जाऊन त्याच्यावरच येतोयस. अगं साक्षी त्या पुरीचं माझं काही नाहीये. तू का माझ्यावरती विश्वास ठेवत नाही? आणि तू बोलतोय ना काय नाहीये. मग मी गेले होते तिच्याकडे क्लिअर करायला, पण ती बोलली मी मी अविनाशला कधीच नाही सोडणार, अविनाश फक्त माझा आहे. मग मी कसा विश्वास ठेवू? हे बघ ती तुझ्या समोर असं बोलले ना. हा, बरं ठीक आहे, चल आता तिच्याकडे जाऊ आणि समोर समोर खरं खोटं करू. तिला काय विचारायचंय? जे विचारायचं होतं ते मी कालच विचारले. आणि असं पण मला नाही तिचं तोंड बघायचं. हे बघ तू तिचं तोंड नको बघू. अगं मला पण नाही बघायचं तिचं तोंड. पण एकदा जाऊ आणि सगळं क्लिअर करून टाकू आणि मग तिथून पुढे तुझा तू विचार कर का आपलं रिलेशन ठेवायचं का नाही. ठीक आहे. चल.